आतापर्यंत कथेत आपण पाहिलं, लीलाबाईंनी प्रणीतकडून लग्नासाठी होकार मिळवला होता. एका रविवारी लग्नाच्या बैठकीसाठी लीलाबाई, प्रणीत, मीनाक्षी, ममता, नयनाच्या घरी गेले होते. सोबत ताराबाईही होत्या. प्रणीतच्या लग्नात मुलीकडून भरपूर हुंडा मिळावा अशी लीलाबाईंची अपेक्षा होती. पण ताराबाईंनी त्यातून एक मधला मार्ग त्यांना समजावून सांगितला. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 20. ठरलं तर मग लग्न आम्ही करून देतो, सोपानराव म्हणाले. या सगळ्यात शामराव आणि प्रणीत दोघंही मात्र शांत होते. शामरावांना या कोणत्याच गोष्टीत काही घेणं देणं नव्हतं आणि प्रणीतला हे लग्नच करायचं नव्हतं. आणि मग साखरपुडा? ममताच्या तोंडून फसकन निघालं. ममता, मोठे बोलत असताना आपण बोलू नये मध्येच. लग्न आणि साखरपुडा एकाच दिवशी होईल. शामराव म्हणाले. तसं लीलाबाईंनी त्यांच्याकडं चमकून पाहिलं. चला मामा, आता सुपारी फोडा, ताराबाई म्हणाल्या. आता बापाच्या जागीही मीच आणि मामाही मीच. दुहेरी कर्तव्य पार पाडतोय. मामांचा कंठ दाटून आला होता. नयना आणि प्रणीतच्या लग्नाची सुपारी फुटली. लीलाबाईंनी साडी देऊन नयनाची ओटी भरली. सोपान मामांनी प्रणीतला कपडे दिले. नयनाचं मन अगदी सैरभैर झालं होतं. आनंद, दुःख यांची सरमिसळ होत होती. तेवढ्यातही तिनं प्रणीतकडं पाहिलं. त्याचा चेहरा मात्र चिडलेला वाटत होता. तिनं त्याचे डोळे वाचायचा प्रयत्न केला, पण त्याच्या नजरेत तिच्यासाठी काहीच नव्हतं. व्याही बुवा, मी काय म्हणत होतो, अनायसे आपण सगळे सोबतच इथं आला आहात तर आमच्या ओळखीतले एक गुरुजी आहेत. त्यांना बोलवून आपण लग्नाची तारीख काढायची का? मामा जरा चाचरतच म्हणाले. आता ते गुरुजी येतील कधी? तारीख निघेल कधी? आम्हाला परत निघायचे आहे, लीलाबाई म्हणाल्या. इथंच राहतात ते 2 घरं सोडून. तशी त्यांना मी आधीच कल्पना दिली होती, त्यामुळं ते घरीच असतील. दीप्या, पळत जा आणि गुरुजींना घेऊन ये, मामा म्हणाले आणि त्यांनी दीपकला बाहेर पिटाळलं. अगदी 5च मिनिटात गुरुजी तिथं आले. त्यांनी सोबत पंचांग वगैरे आणलं होतं. गुरुजी प्रणीत आणि नयनाची जन्मपत्रिका बघू लागले. मुलीच्या नशिबात राजयोग आहे, गुरुजी म्हणाले. हो का? कधी? लीलाबाई उतावीळपणे विचारू लागल्या. ते तुमचं कर्म ठरवत असतं. आम्ही फक्त ठाकतोळे सांगत असतो, गुरुजी म्हणाले. पंचांग बघून
ते अजून कसलेसे अंदाज बांधत होते. 1.5 महिन्यानंतरचा मुहूर्त चांगला आहे, गुरुजी म्हणाले. चालेल ना, आम्हाला काही हरकत नाही. तुमचं काय मत आहे सोपान भाऊ? ताराबाईंनी विचारलं. मलाही काही अडचण नाहीये, सोपान मामा म्हणाले. गुरुजी तिथून जायला निघाले. मामा, संगीता मामी, दीपक, नयना सगळे त्यांच्या पाया पडले. लीलाबाईंनी ममता आणि मीनाक्षीकडं डोळे मोठे करून पाहिलं. त्या दोघीही गुरुजींच्या पाया पडल्या. मीही पडले असते पाया, पण काय आहे ना, मला एवढं वाकणं होत नाही. गुडघे दुखतात ना माझे, लीलाबाई म्हणाल्या. असू द्या, असू द्या, गुरुजी म्हणाले आणि तिथून निघून गेले. चला सोपान भाऊ, येतो आम्ही पण. आता सरळ वरात घेऊनच येतो, ताराबाई म्हणाल्या. संगीता मामी खण नारळ घेऊन आल्या. त्यांनी सगळ्यांची ओटी भरली. एकमेकांचा निरोप घेऊन सगळे बाहेर पडले. नैना खिडकीतून प्रणीतकडं बघत होती. आजच्या दिवशी तो 2 मिनिटं तरी तिच्यासोबत बोलेल ही तिची अपेक्षा फोल ठरली. तिच्या डोळ्यात नकळतच पाणी आलं. नैने, बघू ती साडी? तितक्यात मामी आत आल्या. त्यांनी नयनाला लीलाबाईंनी दिलेली साडी मागितली. अगं, आता त्या साडीवरही डोळा आहे का तुझा? तिच्या सासरहून आलीये ना साडी? मागून मामा आले. एवढी नीच वृत्तीची नाही बरं मी, आणि ही साडी नेसायला मागत नाहीये म्हटलं. नैने, बघू तर दे कशी आहे साडी. मामी चिडल्या होत्या. मामी, तुम्हाला आवडली असेल तर नेसा ही साडी. तुम्हीच घडी मोडा, नैना साडी देत म्हणाली. नको नको, राहू दे तुलाच. किती श्रीमंतीच्या गप्पा हाकते तुझी सासू. साडी पाहिली का कशी दिलीये? एखाद्या मोलकरणीला पण कुणीही ह्यापेक्षा बरी साडी देईल. मामी मामाकडं बघत म्हणाल्या. जाऊ दे, तिच्या सासरहून आलेली पहिली वस्तू आहे. आपण कशाला त्याला नावं ठेवायचे? मामा म्हणाले. जसं काही मी जाणून बुजून नावं ठेवते. साडी खराब आहे तर खराबच म्हणणार ना, मामी म्हणाल्या. चालू द्या तुमचं. मामा तिथून निघून बैठकीच्या खोलीत गेले. घर आवरून घे, त्या नव्या बेडशिटा बदलून घे. भांडी पडली आहेत एवढी मोठी, मामी बाहेर येत म्हणाल्या. माहेरवाशीण झालीये ती आता. आता तरी तिला कामं नको सांगू, मामा म्हणाले. तर डोक्यावरच घेऊन बसते आता, म्हणे कामं नको सांगू. घरात आहे का कुणी दुसरं? सगळीकडं मी एकटीच खपू का?
मामी चिडल्या होत्या. मामी, मामावर चिडू नका. मी भांडी घासून घेते. नैना म्हणाली. घास ना मग. दर्शवायची काय गरज आहे? मामी तिच्यावर खेकसल्या. भांड्यांचं टोपलं घेऊन नैना मागच्या अंगणात गेली. मामाही चक्कर मारायला म्हणून बाहेर गेले. मामी मात्र बैठकीतल्या पलंगावर आडव्या झाल्या. कामाबद्दल कधीच तक्रार नाही माझी, पण 2 शब्द प्रेमाचे कधीच ऐकले नाही. सासरी कसं असेल सगळं, की तिथंही असाच वनवास असेल? नैना भांडे घासता घासता विचार करत होती. नैने, गेले का ग पाहुणे? तेवढ्यात नैनाची मैत्रीण योगिता तिथे आली. योगिता नैनाच्या शेजारीच राहायची. दोघींच्या घरच्या मागच्या अंगणाला काट्याकुट्यांचं कुंपण होतं. कितीदा तरी दोघी तिथंच बसून बोलायच्या. हो, नैनानं मान डोलवली. काय ग, काय म्हणाले मग भाऊजी? योगिता कुंपण पार करून नैनाजवळ आले. काहीच नाही. नैना उदास होती. आता घाईत आहे म्हणून काही बोलले नसतील. नंतर फोन येईल बघ तुझ्या मामाच्या फोनवर. असंच असतं बाई. फोनवर गुलूगुलू गप्पा सुरू होतात मग. काही दिवसांनी बघ तुझ्या कानाला सतत फोन लावलेला दिसेल. योगिता म्हणाली. गप ग. नैना गालातल्या गालात हसत म्हणाली. म्हणे गप ग. लग्नाची तारीख काढली का? मग गुरुजी तुमच्या घरातून बाहेर पडताना दिसले. योगिता म्हणाली. हो, 1.5 महिन्यात आहे लग्न. नैना म्हणाली. हो का? मग काय मज्जा आहे आता एका माणसाची. तोपर्यंत आता रोजच फोनवर बोलणं आहेच की. बरं, चल येते मी. आई ओरडेल माझी. योगिता नैनासोबत बोलली आणि निघून गेली. माझ्या तर हे लक्षातच नाही आलं. बरं झालं योगी सांगून गेली. फोन येईल की. तसंही एवढ्या सगळ्या लोकांसमोर काय बोलणार ना? पण फोनवर तरी काय बोलणार? नैनाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती. एवढा वेळ खट्टू मनानं काम करणाऱ्या नैनाच्या मनात योगिताच्या बोलण्यानं उत्साह वाढला. त्याच उत्साहात तिनं पटापट भांडे घासले. घरात येऊन देवासमोर दिवा लावला. एक दिवा तुळशी वृंदावनात नेऊन ठेवला. मामीला विचारून रात्रीच्या जेवणाचा स्वयंपाक केला. तेवढ्यात मामा बाहेरून आले. तिनं मामाला पाणी आणून दिलं आणि ती तिथंच घुटमळली. काय ग, काय झालं? तिला तिथं उभं बघून मामा म्हणाले. काही नाही. मामाच्या हातातला ग्लास घेऊन नैना आत जायला निघाली. तितक्यात मामाचा फोन वाजला.
कुणाचा फोन असेल? नयनाच्या मनात आनंदाची कारंजी उडाली. काय होईल पुढं? प्रणीतचा फोन आला असेल का नयनासाठी? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.